अचानक ठरलं मग आता काय करायचं. ते 3 भाजी ना सकाळची उरलेली होती आणि तिन्ही भाजी आता काय करणार यायचं, कारण की श्रावण सुरू होतंय. मग चिकन आणायचं ठरलं. तर चिकनची भाजी बनवणार ही सगळी भाजी मी ना काढून ठेवली, सगळी भांडी घासायला घेतली. नंतर मग नॉनव्हेज बनवायला सुरू करते. तर जास्त काही बनवणार नाही, कारण की जर पहिलेच विचार करून ठेवला असता तर बिर्याणी पण केली असती मी. पण आता अचानक ठरलं तर फक्त चिकनची भाजी बनवणार. तर त्याची सुरुवात करते. लसूण वगैरे सोलला टीव्ही बघत बघत. नंतर मसाला बनवायला प्रिपेअर करायला सुरुवात केली. आणि आमच्या तिघांचं पण असं नाहीये का आता 1 महिना खाणार नाही तर मग आणायचं वगैरे, तर तेवढा आमचा विचारच केला नाही आम्ही. पण ठीक आहे, आता ठरलंय तर करायला सुरुवात करते. आणि मसाला वगैरे प्रिपेअर केला. तर मसाला काही नाही, फक्त कांदा आणि खोबरं तर वाटायचं, बाकी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट राहील. आणि जे घरी तिखट बनवलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये सगळा मसाला असल्यामुळे जास्त प्रिपेअर करायची म्हणजे मसाला प्रिपेअर करायची गरज पडत नाही मला. मोजक्याच गोष्टीमध्ये छान असे मसालेदार भाजी तयार होते आणि किती छान ग्रेव्ही तयार झाली बघा ना. आणि नंतर मी भाकरी पण करून घेतल्या. सगळा स्वयंपाक झालाय, फक्त गरमागरम भाकरी करायची आणि जेवण करायचं आणि वेळेवर जेवण पण होईल माझं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर फ्रेंड.